तर भावांनो आम्ही पावसात भाजी घ्यायला आलो होतो. काय हालत झालं माझ्या भावांनो. तर आता आम्ही आलोय इकडं गाथा मंदिराच्या इकडं. तर लय दिवस झालं ब्लॉगिंग करायची इच्छा होती म्हणून आजपासून ब्लॉगिंग चालू केलेली आहे आम्ही. तर आम्ही इकडं गाथा मंदिराच्या पाठीमागे फिरायला आलो. हे पाहू शकता तुम्ही गाथा मंदिर इकडं. आणि हा भाऊ पळत आला. तर भावांनो गाथा मंदिराच्या पाठीमागचा हा परिसर आहे, नदीचा परिसर. जे तुम्ही बघू शकता पाठीमागं पूल आहे आणि ह्या फिकडल्या पाठीमागच्या साईडला मंदिर आहे. आता थोड्या वेळाने आपण मंदिरात जाऊन दाखवल मंदिर कसं आहे. गाथा मंदिरापाशी आलोय. तुम्हाला जर गाथा मंदिर बघायचं असेल तर एकच झलक दाखवतो, ती बघून घ्या आणि कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा गाथा मंदिर त्या दिवशी भंडारा डोंगरावरून दिसत होतं. पाठीमागच्या कॅमेऱ्याकडे नीट दाखवतो. हे बघा पाठीमागच्या कॅमेऱ्याने गाथा मंदिर कुठं असं दिसतंय. आणि ह्या साईडला जे भाविक येतात त्यांच्यासाठी जेवण बिवण करायसाठी इकडं जागा आहे. आणि गाथा मंदिरचं गार्डन आहे, आम्ही इकडं उभं राहतो. तर भावानं तुम्हाला म्हणल्याप्रमाणे गाथा मंदिर कसं वाटलं? ताजमहलपेक्षा खास दिसतं का नाही आपलं गाथा मंदिर? नाथखोळा तसा विशेष हार्ड आहे. तर नक्की सांगा मला गाथा मंदिर तुम्हाला आवडलं का नाही. तर भावानं आम्ही घरी चाललो होतो आता आणि जाता जाता म्हणलं तुम्हाला एकदा इथलं नदीचा परिसर दाखवा. तर बघा नदीचा परिसर दाखवायला आलो मी. आणि तुम्ही म्हणसाल हे काय, तर इथं पाईपलाईनचं काम चालू असल्यामुळं इथं असं केलेलं त्यांनी पाईपलाईन करायसाठी, पण पाऊस आल्यामुळं ते पण फेल गेले. तर भावांनो घरच्या आदेशानुसार म्हणजे आईसाहेबांच्या मम्मीच्या आदेशानुसार आम्ही भाजी न्यायला आलो आहे. आणि ते पण बघा वरती पाऊस चालू आहे. असल्या पावसामध्ये आम्हाला भाजी न्यायला पाठवले मम्मीने. आणि हा आहे माझा छोटा भाऊ म्हणजे सौरव. तर भावांनो आम्ही पावसात भाजी घ्यायला आलो होतो. काय हालत झाली बघा, मोठा पाऊस चालू आहे. असली बेकार जिरली, परत कधी येणार नाही भाजी घ्यायला.